कसे बरे ना? बरेच असतील ना, माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला बनवायचं आहे आषाढ महिन्याचा हा स्पेशल मेनू. हा स्पेशल मेनू बनवायचा आहे आषाढ महिना. तर याच्यासाठी हे वाटी भरून हे गहूचं पीठ घेतलं. ही वाटी भरून हे गहूचं पीठ घेतलं आणि ही वाटी एवढी हे बेसन पीठ आहे. ही बेसन पीठ आणि गहूचं पीठ मी एकत्र केलं आणि या पातेल्यात आपण टाकू हे गूळ, वाटीभर गूळ टाकू आणि याच्यामध्ये हे बघा, हे वाटीभरच पाणी टाकू. हा वाटीभर गूळ घेतला, वाटीभर पाणी घेतलं, वाटीभर गहूचं पीठ घेतलं आणि छोटी वाटीभर बेसन पीठ घेतलं. आता हे गुळामध्ये आपण हे पाणी टाकून घेऊ. हे बघा, हे गुळामध्ये पाणी टाकलं आणि आपण काय करू, याच्यामध्ये 2 चमचे हे तूप टाकून देऊ. हे बघा, मोहन म्हणून हे चांगलं तूप आहे, बरणीचं विकासचं तूप आहे. हे 2 चमचे हे तूप टाकून देऊ. म्हणजे याच्यामुळे हा पदार्थ चांगला खुसखुशीत आणि नरम येईल. म्हणून हे तूप आपल्याला 2 चमचे मी टाकून घेतलं. आणि आणखी काय टाकायचं हिच्यात? मीठ. हे बघा, हे मीठ पण टाकून देते. कोणताही गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात, म्हणजे त्याची चव येते. आणि हे बघा, हे 1 चमचा इलायची पावडर आहे, हे पण टाकून घेते. आणि हा ओवा आहे, हा ओवा आहे, हा पण हातावर असा चुरून आपण टाकून घेते. हे बघा, आणि हे किंचित हळद, कलर येण्यासाठी किंचित हळद टाकू आपण, बिलकुल कमी. आणि हे तीळ, हे बघा, हे नंतर लावायसाठी ठेवू. आणि हे ओवा घेतला ना, एवढंच आपण तीळ टाकू चमचाभर याच्यामध्ये. आणि आता हे आपण एकजीव करून घेऊ. हे छान असं एकजीव करून घेऊ. मस्त आषाढ महिन्यातला स्पेशल पदार्थ तुम्हाला मी करून दाखवते. आता या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, हे फक्त पाणी गरम होऊ द्यायचं आणि तो गुळ वितळायचा आहे. तोपर्यंत आपण हे असं चांगलं मोहन लागलं पाहिजे असं भिजवायचं. हे व्यवस्थित, फार कडक नाही, फार नरम नाही. हे बघा, मोहन कसं लागलं, हे बघा, असं लागायला पाहिजे व्यवस्थित. असा गोळा आपण मूठ दाबले की असा गोळा व्हायला पाहिजे तयार. तेव्हा समजायचं की मोहन व्यवस्थित लागलंय. आणि त्याला असं चांगलं मस्त खुसखुशीत चोळून घ्यायचं. हे पाणी बघा उकळलेलं आहे, हे पाणी उकळलं आहे. आता हे या गुळाचं पाणी झालं असेल, आपण चमचा घालून पाहू. हे बघा, या गुळाचं पाणी झालेलं आहे पूर्ण. थोडंफार खडे राहिलेले आहे, तर ते आपस वितळून जातील. ते खडे. आपण हा गॅस बंद करून देऊ आणि हे पाणी थंड होऊ देऊ. बघा, हे पाणी थंड झालं. मी गाळून पण घेतलं, याला चाळणीने गाळून घेतलं. आता आपण जेवढं लागेल तसं हे पीठ भिजवून घेऊ. असा कडक गोळा करायचा आहे असा. थोडं थोडं टाकायचं.
व्यवस्थित टाकते. हे बघा, याच्यामध्ये हा रवा पण टाकायचा आहे. एवढा रवा टाकला, एवढंच बेसन पीठ टाकलं मी आणि एवढाच रवा टाकायचा आहे. हा कच्चाच रवा टाकायचा आहे. तेवढं बेसन पीठ टाकलं आणि तेवढाच रवा टाकला आणि मोठी वाटीभर ते दुसरं पीठ टाकलं. प्रकारे मी हे पीठ भिजून घेतलं. हे रवा टाकला ना, हे नंतर घट्ट झालं. थोडं याच्यात गहूचं पीठ पण टाकलं होतं मी, पतलं झालं तर. आता आपण हे तेल ठेवलंय तापायला. आता पोळी लाटून घेऊ. जास्त पतली करायची नाही पोळी, जास्त जाड पण ठेवायची नाही. अशी मस्त लाटायची. थोडं पीठ लावून घ्यायचं. हे बघा, छान तीळ उमटली. याच्यामध्ये मी तीळ टाकली आहे, छान उमटली आहे. आणि आपण वरून पण लावून घेऊ अशी. हे बघा, आणि लाटणं फिरून घ्यायचं असं. इकडनं झालं की इकडनं लावायची आणि इकडनं पण लाटणं फिरून घ्यायचं. हे बघा, आणि चाकून कापून घेऊ. आपल्याला पाहिजे तसे भाग करून घ्यायचे चाकून. हे बघा, या असे मस्त असे काप आपल्याला पाहिजे तशी डिझाईन करायची. आणि तेल गरम झालेलं आहे. आणि हे बघा, तीळ अशा फुटता आहे. जरा सांभाळूनच टाकायच्या. या तीळ तेलामध्ये टाकल्यावर फुटता. गॅस मी बारीक केलेला आहे. तेल तापवून घेतलं आणि गॅस बारीक केला. एका एक चिटकणार नाही असं टाकायचं मस्त. बघा कशा फुगून वर आल्या त्या. टाकल्यावर लगेच हलवायचं नाही त्यांना. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला हे असे चिरोटे करून दाखवलेले आहे. हे बघा, हा स्पेशल मेनू आहे आषाढ महिन्याचा. हे बघा किती नरम आणि खुसखुशीत झाले, मस्त झाले अगदी चिरोटे. हे तुम्हाला आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा.